हॅलो गाईज, आज ना एक छोटासा एक्सपेरिमेंट करून बघतोय मी. माझ्याकडे ना DJI Action 2 असा कॅमेरा आहे, असावाला छोटासा. तर ना तो नॉर्मल तर चांगला असा ठीकठाक आहे, पण जेव्हा आपण हेल्मेटला लावतो ना मग त्याच्यासाठी बऱ्याच लोकांना ना एक प्रॉब्लेम येतो आहे माईकसाठी. तर मी जुगाड करून ना थोडा बहुत हा एक ना इयरफोन घेतलेला, बोटचा इयरफोन आहे 700-800 रुपयाला. तो काम तर चांगला म्हणजे ठीकठाक करतो आहे, पण त्याचा काय माहिती आहे का, आवाज जरा कमी होतो आहे. मग ते परत ना सगळीकडनं आवाज वाढवा वगैरे वगैरे थोडे लफडे होत आहेत. मग आता ना हा एक मी माईक घेतलेला म्हणजे वापरायला असाच. तर आज ना हा माईक आपण त्याला लावून बघूया कसा काय वर्क करतो. म्हणजे चालू आपण 1-2-4 ना व्हिडिओ काढून बघूया. ओके, म्हणजे एवढं सगळं करण्याचं कारण असं आहे कदाचित उद्या संडे आहे तर ना आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ, कदाचित, अजून काही गॅरंटी नाही आहे. ऐकते मी काय बोलतोय ते. तुला जायचं नाही का? फायनलच झालं नाही तर काय जायचं. चला तरी पण आपण काय आपली तयारी जरा करून ठेवावी म्हणून ना. आपल्या मनाने बोलायचं वाटेल ते. आईला इज्जत घालते. ठीक आहे, आता बघा. हां, चालू आहे. तर बघा, हा माझा ना कॅमेरा आहे. सॉरी, पकड एक मी मिनिट. पकडते ना. हां, एवढं आणि कष्ट मी नको मी करू. मी 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 मोटो ब्लॉगिंग करणार आहे आज. मोटो ब्लॉगिंग करणार, ती पण कशी माहिती आहे का बघा, अशी. हां, एक मिनटं, हे पकड असं. ही करणार आता फोटो आपली व्हिडिओग्राफी. मग तो फंबल होतं यार, काय करणार गरीब माणूस. पकड. तर ना हा आपला कॅमेरा लागणार आहे आणि हा माईक आहे त्याचा. ओके, हा माईक आहे. आणि तो तर ना- पडला कुठे तर काय करशील तू? थांब ना, इथं क्लिप आहे ना आपल्याकडे. क्लिप कुठे ठेवली? मला माहिती. एक मिनटं, तुम्हाला क्लिप दाखवतो. तर याच्यासोबत ना ही अशी क्लिप भेटते, क्लिप माईकला अशी चिटकणारी. तर आता हे माईक ना आपण ना कुठेतरी असं लावून घेऊया. हे बघा, हा पहिलेचा माईक ना मी याच्या खाली लावला आहे. याच्या खाली हा चिनपॅड आहे, ह्याच्या खाली लावलेला आहे. आता हा पण ना इथेच लावून बघूया आपण. माईक पहिले आतमधल्या घालून घे साईडला. हेल्मेट. हा आतमधल्या साईडला आपण असं लावून चेक करू. असं आतमध्ये या साईडला आता माईक, आता या साईडला लावतो, हवा लागायची नाही. तर याच्यासोबत ना आपल्याला डेड कॅट पण भेटते. मेलेली मांजर दाखवतो तुम्हाला. हे त्याच्यासोबत ना आपल्याला डेड कॅट भेटते, ती पण लावून चेक करू आज. हे डेड कॅट बोलतात. हो वाव. कापूस आहे ना, हो वाव. हा कापूस ना त्याला लावूया, म्हणजे कसा हवेचा वगैरे आवाज नाही येणार. आवाज पण झंझटमध्ये आहे. हो वाव, किती छान वाटतं. फर बोलतात, काही लोक फर बोलतात किंवा काही आईला. पण आता माईक कसा पडणार, माईक कुठल्या साईडला? हां, चल ठीक आहे. हा ना आपण आतमध्ये लावून घेऊया. आता तुझं बटन कसं समजणार? तिथे समजतो आपल्याला चालू केल्यावर. पुढे गेला. आता हे ना आपण माईकला लावून घेऊया. चला आपण माईकला लावू आणि डायरेक्ट मग हेल्मेट लावून चालू करूया. कॅमेराला, सॉरी, या कॅमेराला हे लावू आपण. ही मजा घेते माझी मजा घेते गरीबाची. ठीक आहे, चला बघू, आपण चेक करूया. चला आता आपण ना रेडी झालो आहे. हे बघा, इथे आपला लावून घेतला असा कॅमेराला हा माईक लावला आहे. कॅमेरा चालू आहे, इथं ब्लिंक होतं आहे आणि इथं आपल्याला दिसतं पण आतमध्ये थोडंफार रेकॉर्डिंग होते का नाही. ओके, आता ना मला वाटते नॉईस रिडक्शन चालू असेल ते माईकचा. चला आपण डायरेक्ट ना आता गाडीवर भेटूया, बाईकवर. सॉरी, बाय. तर आता आपण ना चालू केला आहे मेन रोडवर येऊन, आणि आता वायझर चालू आहे, नॉईस रिडक्शन पण चालू आहे माईकचा. जरा गाडी पळवून बघूया आपण. वायझर आता मी, हे बघा, हा वायझर बंद केला आहे. आता लाईट कमी आहे, लाईट वाढवतो. बाबा, सध्या काय भिवंडीचे रोड थोडेफार बनले आता, मग आता एवढं काय टेन्शन वाटत नाही आपल्याला. आता मेन आपल्याला काय बघायचं आहे, बाहेरचा आवाज घेतोय का नाही कॅमेरा, आणि माझा आवाज कसा येतोय, जास्त जवळून येतोय, फाटून येतोय, म्हणजे कसं आहे व्हॉइस ब्रेक वगैरे असं काही प्रॉब्लेम येतोय का. मग ते कसं गाडी पळवल्याशिवाय ना समजणार नाही. ते बघा, आपली गाडी आता 50च्या पुढे गेली आहे, 60च्या जवळपास आलोय आता आपण.
तर काय करतो माहिती आहे का, आता जेवढी पण आईच्या गावात कावळ्यांनी बघा काम केलं, हे बघा दिसतंय का हातावर माझ्या. आईला काही चांगला करायला गेलो तर भलताच होतो. थांबा. नशीब आपल्या गाडीमध्ये कपडा वगैरे आहे. पहिले आता याची ना आपण रेकॉर्डिंग चेक करूया. मी आता आवाज चेक केला आहे, तर ना आवाज जेव्हा गाडी स्लो असते ना तर तेव्हा आवाज नीट येतोय. आता मी नॉईस रिडक्शन ना ऑफ केलंय. आता आपण चेक करू. आता वायझर पण चालू आहे, सगळं चालू आहे. आता एकदा आवाज चेक करून बघूया. आता वायझर मी हा बंद केलाय. आता हे बघा, या प्रकारे असे रोड पण आपले आहेत ठीकठाक सध्या तरी. आता किती दिवस राहतील काय माहित. तर गाडी परत इथून पळवतो. नॉईस रिडक्शन ऑफ आहे आता या माईकचा. जर आपण ना थोडीफार असं मला वाटते जागा चेंज केली ना माईकची, तर बऱ्यापैकी झाला पाहिजे. म्हणजे हे माईक म्हणजे आपल्याला सूट होईल या माईकचा, या कॅमेरासाठी. घरी जाऊन ना प्रॉपर आवाज ऐकतो एकदा. तर कावळ्याने हागलाय ना हातावर तर पोपट झालाय. आता 2 मिनिटात ना आता घरी जातो आणि आवाज चेक करतो आणि मग तुम्हाला सांगतो लगेच. हे आता दुसरा शूट केला आपण, त्याचा आवाज आहे आता. आता यामध्ये कसं आहे, नॉईस रिडक्शन ऑफ केलं आहे आपण माईकचं. चला 2 मिनिटात घरी जातो, तुम्हाला घरीच राहिले भेटतो. ओके, बाय बाय. आता हॉर्न मारून बघितलं आपण, हॉर्नचा पण आवाज असा आहे. म्हणजे कसं मेन तर कसं माहिती आहे का, गाडीचा वगैरे ना थोडाफार आवाज आला पाहिजे, तेव्हा मोटो ब्लॉगिंगला मजा येते. आणि आजूबाजू जाऊन थोडाफार आवाज असा आला पाहिजे. चल भाग 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 बिल्ली भाग. आता घरी आलोय. आता हिचा आवाज वगैरे कसा येईल बघायला चेक करूया. तर गाईज हे बघा, आत्ताच मी ना घरी येऊन ना सगळा व्हिडिओ वगैरे चेक केलेत. तर फायनली हा माईक मस्तपैकी काम करतो. थोडीफार त्याची पोझिशन आपण चेंज केली ना हेल्मेटमध्ये, तर 1 नंबर आवाज येतो, 1 नंबर आवाज. मी व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा. आणि हा डिजिटेकचा माईक DJI Action 2ला परफेक्टली काम करतो. एकदम मस्त आवाज येतो. जे मी पहिले वापरला ना, ते काय बोटचा कोणता इयरफोन होता ते वापरला टाईप सीवाला, त्याचा पण आवाज चांगला आहे. पण एक प्रॉब्लेम असा आहे का त्यात आवाज जरा कमी एकदम दबल्यावर काय येतो. नंतर मग परत जाऊन मग ते आवाज वाढवा हे त्याची झंझट मारीत नाही. पण एवढं आहे की ही वस्तू आहे ना, ही वस्तू पावसात भिजायला नको. हे जर पावसात भिजला तर आहेत चांगले 3,500 हा माईक आहे, जाईल कामातून. म्हणून पाऊस नसला ना तुम्ही बिंदास हे वापरू शकता. वापरा नक्की तुम्ही पण. ओके, मला वाटते भरपूर लोकांना हा प्रॉब्लेम आहे. आता ॲटलिस्ट माझ्याकडनं तरी मी तुम्हाला असं एक गॅरंटी देतो का हा माईक मस्तपैकी काम करतो. तुम्ही नक्की वापरून बघा. ओके, बाय बाय.